उचलते का नाही काय माहीत बाई, हे फोन काय आहे कोण्या कामात. हॅलो, बोल ना बबिता, काय म्हणून राहिली, कायच्यासाठी केला फोन? अहो शांता मावशी, मी टी व्हीवर आता बातमी पाहिली, ते पैसे भेटणार आहे म्हणते ना आपल्याला. आता आपली ते लाडकी बहीण योजनेचे आपण फॉर्ममध्ये भरले का, पैशाची तारीख झाली म्हणते ना जाहीर, रक्षाबंधनच्या दिवशी भेटणार आहेत म्हणते ते पैसे. म्हणून म्हटलं की शांता मावशीला विचारतो एकदा, खरंच आहे बातमी का कसं काय. मला आता दिसून राहिली बाई, टी व्हीत पाहिली मी आता, म्हणून तुला फोन लावला मी पाहिल्याबरोबर. तो पाहिली का मग? बबिता, मला आज वेळच नाही भेटला ना बाई. आता कसं वावरातील धामधूम चालू आहे, तर स्वयंपाक पाणी सरत नाही, लेकराची शाळा असते, त्याचे डबे पाणी हे ते. मी काही पाहिलंच नाही आज, मोबाईल नाही घेतला ना, टी व्ही नाही लावली. बरं झालं तो सांगितलं. मग भेटते म्हणते का आता? हो ना, आपण ते फॉर्म भरले होते, ते पहा लागतील ना मग आपले बी पात्र झाले का नाही. तर कधी भेटते म्हणते रक्षाबंधनले? माय मस्त दिवस निवडला हो सरकार ना. मग शांता मावशी, आपल्या सगळ्या बायाला सांगणंच पडेल ना ही गोष्ट, कशी की आपल्यासाठी हे खुशखबरीच आहे ना. मग मला असं वाटलं की सगळ्या बायाला फोन लावा, या मग तुम्ही सर्वजणी माझ्या घरी, मग करू आपण या विषयावर चर्चा. कसं आहे की पाय ना, आता रक्षाबंधनला भेटते तर मग आपल्याला पैशाचं बी काय करायचं काय नाही नियोजन लावाच लागेल ना. ये मग तू आटपलं की बाकीच्या दोघी तिघीले बोलावं, मी लावतो दोघी तिघीले फोन. काय ये मग. हो बबिता, बस मला स्वयंपाक पाणी झालं सर, जेवण झालं की येतोच मग मी. काही हरकत नाही, बोलावतो 2-3 बायाले. ठीक आहे, ठेव मग तू फोन, येतोच मी. आपल्याला कसं सगळ्या बायाला सांगणंच पडेल ना, त्याच्याशिवाय आपलं मन लागते का. आपल्याला कसं कोणती योजना आली की सगळ्यात पहिले बायाला सांगा वाटते, त्याच्याशिवाय आपल्या बायाचं कसं असते, मन नाही भरत ना. आपण आता दोघी तिघीले लावतोच बाई मी फोन आणि बोलावून घेतो एकदा, पाहू सगळ्या बायाचं कोणाचं काय म्हणणं आहे ते काय नाही. कसं आहे की सगळ्या बायानं चर्चा केली तर काही ना काही त्याच्यातून नवीन ऐकायलाच भेटते मग आपल्याला. मी बोलावतोच येईल आता. काय हो शांता मावशी, आपल्या गटाच्या तर 10 बाया आहेत ना, आपला शिवनेरी गट आहे तर. मग आता आपण 8च जणी आलो, बाकीच्या 2 बाया कुठे गेल्या, येत नाही म्हणत का? तुझ्या घरा इकडच्या बाया आल्या नाहीत म्हटलं त्या 2. ते उमान कांता आली नाही. आता ते उमाचा नवरा आहे, बिमार पडेल. आता माहित नाही का, पाणी पाऊस चालू आहे तर त्याला लय सर्दीन खोकला आला ना बाई. तो निरा बिमार पडेल आहे, दवाखान्यातून आणलं त्याला. ते म्हणे जा म्हणे तुम्ही पाहून घे जा काय आहे, तर मग मला सांग जा म्हणे घरी आल्यावर. तसं मी तिला म्हटलं होतं की चाल बाई, पण ते म्हणे नाही मी काही येत नाही, तुम्हीच या जाऊन. आणि मग ते कांताबाई कोण नाही आली तर? त्या कांताचा जवाई येऊन राहिला, तिची पोरगी माहीत नाही का, अकाळीले आली तर गेली नाही ना, महिना झाली इथेच आहे. आता जवाई बी आला की राहते म्हणते 15 दिवस, म्हणून ते घरात जरासं म्हणे दैन घेण निसतो असं तसं. ते म्हणे तुम्हीच या म्हणे जाऊन, म्हणून ते बी नाही आली. जाऊ दे ना, आता बाकीच्या आपण सगळ्याजणी आल्या कर ना, मग सुरुवात करून देऊ आपल्या या. हो हो, आपण ज्याच्यासाठी जमा झालो तो त्या कार्यक्रमाला सुरुवात करून देऊ मग आपण. आता मी म्हटलं आपल्या बचत गटाच्या सगळ्या बायाला बोलावून आपल्या बायाला माहिती सांगा. आता जी लाडली बहीण योजना आली होती, आपण सराईनं तर फॉर्म भरलेच त्याचे, पण म्हटलं कोणाला काय काय समस्या आल्या सराईच्या, म्हटलं कसं ऐकून घेतलं तर बरं राहते ना. मग काय म्हणता बाया हो, तुम्ही भरले असतील ना सराईनं फॉर्म, झाले का मग सराईचे पात्र ठरले का? आता भेटणार आहे ना म्हणते ते पैसे, रक्षाबंधनच्या दिवशीच टाकणार आहे म्हणते सरकार पैसे, तारीख झाली म्हणते ना जाहीर. मग आम्ही पाहिलं होतं बाई, टी व्हीत बातम्या आल्या होत्या, म्हणून म्हटलं की कोणाच्या काही अडचणी असतील तर मग पाहू आपण, सांगू त्यांना काहीतरी. तर मग शांता मावशी म्हणे की सगळ्याजण एका जागी हो आणि मग विचारू म्हणे बायाले सराईले कोणाचं काय काय समस्या आहेत तर. म्हणून मग आज तुम्हाला सराईले माझ्या घरी बोलावलं मी. अरे कांतानं म्या त्या दिवशी फॉर्म भरून पाहिला, पण कांताचा भरल्या गेला बाई मोबाईलहून आणि मला काही भरल्याच नाही गेला. मग मी सेतूवर गेलती आणि कांताला म्हटलं का असं कोण झालं, तर ते म्हणे की तुझ्या मोबाईलमध्ये 1 GB असते म्हणून नशीब भरल्या गेला. आणि आमचं कसं म्हणे 1.5 GB टाकतो आम्ही दर महिन्याले, म्हणून त्याचा भरला गेला म्हणते. पण माया काही भरल्या नाही गेला बाई मोबाईलहून. मग मी सेतूवर गेली आणि सेतूनच भरला फॉर्म. आणि मग ते कागद गिगद बी नेऊन देणं पडते म्हणते ना अंगणवाडीच्या बायाजवळ, तर मग दिला मी तेवढं करून. काय व कला काकू, तो आणि भरला का फॉर्म? अहो 2-3 वर्षाच्या पहिले काय झालं होतं, आमची तिथे भाजीपाल्याचा धंदा करत ना, मग तो टेम्पो घेतला होता, ते मालवाहक नसते का ते घेतलं होतं. आणि ते काय झालं मग आम्ही विकून टाकलं 2-3 वर्षानं. पण ते असं झालं, ते यायच्याच नावानं होतं, काही किस्ता भरायचे राहिले त्या. तर तो घरमालक म्हणे की बा आम्हाला द्या सध्याचं वापरायला, मग आम्ही देऊन दिलं त्याला तसंच. आणि ते यायच्याच नावानं आहे ना बाई नावावर, तर मला तो फॉर्मच नाही भरला चालला. मग काय करावं मला काही समजून नाही राहिलं. हो का कला मावशी, त्यानं ते ऑटोच टाकली होती ना गाडी नाही पाहिजे नावावर. आता तर पाय बरं विचारे घेणं ना देणं नसलं ते झालं. मग तो या नावानं गाडी म्हणजे कशी आहे बी आणि तुमची नाही बी. आता कसं करावं बाई, सरकारने या गोष्टीवर विचार करायला पाहिजे बाई. पण आता कसं किती काही म्हटलं तर जीव दुखतेच ना माझ्या बायाचा. 1500 रुपये महिन्यात काही नाही होत बाई आपलं, घराचा किराणा भागते ना महिन्याभराचा, काही बी आहे बाई. हे तर अलगच झालं आता. तर मला बी पाना कला मावशी सारखंच माया बी झालं ना. आम्ही काय केलं, माया नवऱ्यानं काय केलं म्हटलं, स्विफ्ट डिझायर घेतली. मी ते शाळेवर जॉब करत जाऊ
आणि प्रायव्हेट शाळेत जॉब करत जाऊ मी आणि लगे मग ते बी काही ट्युशन घेत घरी. मग काय झालं, आमच्या शाळेचेच लेकरं होते तर ते म्हणत मी एखादी गाडी घेतो आणि कसे शाळेवर लेकरं लागतात. मग त्यानं काय केलं की आम्ही माझ्या लग्नातलं सोनं घेणं सर्व मोडमाड केलं आणि काही आमचे जा पैसे आणि काही मग लोन केलं आणि गाडी घेतली. तर माया बी फॉर्म नाही भरले चालला. आता आमची इथे पावर शेती नाही काहीच नाही बाई आणि गाडीची अट लावली त्याच्यानं मग आम्ही बी फॉर्म नाही भरून शकू राहिलो. मला बी काही समजून नाही राहिलं आता काय करावं. तर आता असं वाटते 1500 रुपये महिने महत्वाचंच होतं आपल्यासाठी. आता आपल्या घरी काय शेती आहे का काय आहे. आपण जर गाडी फिरायला घेतली असती तर अलग गोष्ट असती, पण आपलं तर पोट भरासाठीच घेतली का नाही आपण गाडी. तरी बी मग आपण काही त्या योजनेत बसून नाही राहिलं. तर मला बी नाही समजून राहिलं काय करावं. तर सांगा बरं बाया हो तुम्ही, मी काय करू तर मग. अहो कालच उपमुख्यमंत्री साहेब म्हणत ना की अशा समस्या तुमचीच थोडी आहे की लय बायाची आहे, सरेनं मांडले तिथं. तर ते म्हणत ना या समस्यावर विचार करू आपण, मग घेतीलच काही ना काही निर्णय. आता कशी थोडी शांतता ठेवा, होईलच काही 8-10 दिवसात निघेलच त्याच्यावर मार्ग. निराश होण्यात काही फायदा नाही, निघतच असते प्रत्येक याच्यावर मार्ग आहे का नाही. मग निघेलच काही ना काही मार्ग. हो ना शांता मावशी, तू म्हणतो तसं झालंच पाहिजे बाई. काही ना काही कसा मार्ग निघालाच पाहिजे याच्यावर. नाही सुनीताचं काम तर लयच भारी असते. ते तर मग राणी हारच करणार आहे म्हणते ना आता त्या पैशावर. का सुनीता झाला का नाही तो फॉर्म भरला का नाही तो. हो ना, रक्षाबंधनला भेटणार आहे ना म्हणते ते 3000. मग मला भावाले मी यावेळेस काय म्हटलं, रक्षाबंधनच्या दिवशी येशील तर मग दरवर्षी तू मला साडी आणत असते. तर यावर्षी काही म्हटलं तू साडी गिडी आण नको, तू मला बी 3000 दे जो. आणि त्या रिंकीच्या बाबाला म्हटलं की तुम्ही बी 3000 दे जा. कशी बी म्हटलं माय 9000 होतात अशी जमा करून दिवाळीच्या वक्ती मला राणीहार झाला तर झाला म्हटलं. होतेच ते द्रोग पैसे होतातच ना जमा तिथपर्यंत. काही म्हटलं दिवाळीले कपडे न घेतात तेव्हा बी पैसे मागेल माझ्या भावाले. काही या भाऊ योजनेचे पैसे जमा होतात, काही रिंकीच्या बाबाला मागत जाईल दर महिन्याले. कसं बी मला राणीहार म्हटलं पडेल दिवाळी लोक माग, असं चालू आहे बाई माझा विचार. बाई जे ऐकलं ते नवलच ना हो. सर बायाचे अलग अलग प्रश्न आहेत. आणि ते अंगणवाडीत गेलं का नाही म्हटलं फॉर्म द्याले की तिथे बी इतकी लंबी लाईन लागू राहिली. आता तिथे बी म्हटलं लवकर फॉर्म जमानीत होऊ राहिले. आणि काय नाही परेशानी लावली हो. किती कागदपत्र काय काय करावं बाई. इतके कागद आम्ही शाळा शिकलो पण तवा नीट करा लागले. इतके आता म्हटलं या योजनेचा लाभ भेटासाठी करा लागू राहिले. मग आता जीव बाई लय वैताग लावा हे कागद करू करू मला समजून बी नाही राहिलं. असं तर वाटते काही की राहू द्या बाई काही नांदी नाही लागायचे. आपलं वावरच बरं. सकाळून गेलं की संध्याकाळी घरी आणि 300 रुपये बी येतात शांततेत. आणि लगे माणूस कसं सुखाना डोक्याला ताप नाही. हा कागद राहिला आणि ते सही राहिली. हे लय परेशानी झाली बाई आता. का म्हणते आता ते अंगणवाडीच्या पुढे बी म्हणते आता ते लागणार आहेत ना. कोण फॉर्म भरले तर त्याची ते नंबर लिस्ट लागणार आहे म्हणते ना दर शनिवारी. आता तर हे अलग परेशानी झाली हो. तिथं जाऊच पाहायला लागेल आपल्याला लागला का नाही, आपण पात्र ठरलो का नाही. हे बी अलगच निघालं म्हटलं. हे मी ऐकलं होतं बाई काल. ते म्हणे तिथं लागणार आहे अंगणवाडी के सेविकेचे तिथं लागणार आहेत म्हणे ते. असे कोण फॉर्म भरले तर तिथं जाऊन आपल्याला पाहा लागेल म्हणे आपण पात्र झालो का नाही. तर नाही ना हो, आपलं जे फॉर्म भरेल असते की नाही आपण त्याचा नंबर असला आपल्याजवळ की आपण मोबाईलवरही पाहू शकतो ना. मोबाईलवर बी ॲप देणार आहेत आपल्यासाठी ते. त्याच्याने एवढं काही परेशानीचं काम नाही. आपल्याला घरून नाही समजू शकते आपण पात्र ठरलो का नाही. तर ठरणारच आहेत ना सर बाया पात्र. ज्या बाया पात्र असते त्याच फॉर्म भरतात विनाकारण. काय नादी लागणार आहेत का याच्या. आणि का शांता मावशी तू झाला का मग, तू या भरला का नाही तो फॉर्म. हो ना मी भरला ना फॉर्म. आता ते काय फॉर्म भरायचं काय लय मोठं भारी काम होतं का व. आधार कार्ड लागलं आणि बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागली आणि ते ID प्रूफ जे होतं का नाही. आता माझे मतदान बी मी किती दिवस झाले करून राहिली आणि आमचं राशन कार्डही म्हटलं 15 वर्षाच्या पेक्षा जुनं आहे. त्याच्यानं मला काही जास्त परेशान नाही झाली. मी तेच लावले प्रूफ म्हणून ID प्रूफ म्हणून. त्याच्यानं मला बातच भरला गेला फॉर्म. मला नाही झाली काहीच परेशानी. भरला मी आणि मग त्या अंगणवाडीच्या सेविकेजवळ नेऊन दिला फॉर्म. आणि झाला म्हणे. ते म्हणे सांगू तुम्हाला आता पात्र ठरला की फोन करून सांगू म्हणे. त्याच्यावर मला मोबाईल नंबर लिहून दिला. त्याच्यानं जास्त काही परेशान नाही. हो झाला ना माझ्या भरणं. हो झाला मला भरणं झाला. पण मला काय वाटते शांता मावशी, जर आपल्या थोड्याफार बी काही समस्या असल्या तर आपण अंगणवाडीच्या सेविकेला जर सांगितलं त्यावरपर्यंत आपल्या समस्या पोहोचवतील आहे की नाही. जर कोणाला समस्या येत असल्या तर तिथे जाऊन सांगायला काही हरकत नाही. मला असं वाटून राहिलं. बरोबर आहे का नाही हो मावशी. हो बाई बरोबरच आहे तुझं. नाही तर काय मग काय तर झालीच पाहिजे त्यानं अंगणवाडीच्या सेविकेजवळ ज्यायला काही अडचण येऊ राहिले त्यानं. मग मित्रमंडळी पैसे भेटणार आहेत बरं रक्षाबंधनले. त्या पैशाचं काय काय करायचं तर ठरवून ठेवा. आपापल्या मनात नियोजन करून ठेवा. आणि हां माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.